डॉक्टर बाबासाहेबांच्या आशीर्वादाने कृपेने आपल्याला तिसऱ्यांदा शपथ घेण्यास मिळाली। बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ मजबूत करण्यात आमचा ध्यास आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भूमिका मांडल्या होत्या, गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करा असे त्यांचे आव्हान होते। अगदी त्याप्रमाणे सुरुवातीच्या काळापासून ते रिपब्लिकन पक्षापर्यंत आपले काम सुरू आहे आणि त्यामुळेच बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळे जे कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे आहेत म्हणून मला ही संधी मिळाली आहे, त्याबद्दल मी नरेंद्र मोदींचा आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील तमाम जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणू बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा भाग उभा करण्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न राहणार आहे। आज मी इथे येऊन बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद घेतलेला आहे। मला बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून बळ मिळालेले आहे आणि त्यामुळे माझे हे काम सातत्याने पुढे चालू राहणार आहे। बाबासाहेब आंबेडकर नसते तर आम्हाला कोणी विचारलं नसतं। बाबासाहेब आंबेडकर हीच आमची शक्ती आहे, हीच आमची भक्ती आहे आणि हेच आमचे बळ आहे। त्यामुळे आज मी इथे चैत्यभूमीला अभिवादन केलं आहे। नरेंद्र मोदीमुळे तिसऱ्यांदा हॅट्रिक मारली आहे। नरेंद्र मोदीचं सरकार हे बहुमताचं सरकार आहे, त्यामुळे हे सुद्धा 5 वर्ष टिकणार। बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भूमिका मांडल्या होत्या त्या पद्धतीनं गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करा अशा पद्धतीचं आव्हान होतं आणि त्याप्रमाणे पॅन्थरच्या काळापासून आपण रिपब्लिकन पक्षापर्यंत आपलं काम अव्याहतपणे सुरू आहे आणि त्यामुळेच आपणाला बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळं जे कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे आहेत त्यांच्या ताकदीमुळं मला अशा पद्धतीची संधी मिळालेली आहे। मला सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयात जबाबदारी दिलेली आहे, त्याबद्दल नरेंद्र मोदींचा आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्रातल्याच नव्हे तर साऱ्या देशातल्या तमाम जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत उभा करण्यासाठी माझा सातत्यानं प्रयत्न राहणार आहे आणि आज मी चैत्यभूमीला इथं येऊन बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि मला बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या चळवळीमध्ये बळ मिळालेलं आहे आणि त्यामुळं माझं हे काम सातत्यानं पुढं चालू राहणार आहे आणि बाबासाहेब आंबेडकर नसते तर आम्हाला कोणी विचारलं नसतं। बाबासाहेब आंबेडकर हीच आमची शक्ती आहे, हीच आमची भक्ती आहे, हेच आमचं बळ आहे आणि त्यामुळं आज मी इथं चैत्यभूमीला अभिवादन केलेलं आहे।